आश्रमशाळेतील मुलींवर अत्याचार प्रकरणी आरोपींना 4 वेळा जन्मठेप। इस्लामपूर अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय। 6 वर्षांनी न्याय मिळाला। नीलम गोरेंची प्रतिक्रिया। महाराष्ट्रातील जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीची आज बैठक। दुपारी 4:30 वाजता दिल्लीत चर्चा होणार। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचं काउंटडाऊन सुरू। विधानसभा अध्यक्ष उद्या दुपारी निकाल सुनावणार। न्याय देण्याची जबाबदारी असणारेच आरोपींना भेटतात। राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर संजय राऊतांची टीका। तर घटनेनुसार सर्व 16 आमदार अपात्र ठरतील, राऊतांचा दावा। राजकारणात एका रात्रीत बदल घडतात। खासदार कृपाल तुमारेंचं सूचक वक्तव्य। तर आम्हाला लोकसभेच्या 18 जागा मिळाव्यात, राष्ट्रवादीला कमी जागांवर समाधान मानावं लागेल, तुमारेंचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंना आधी काळाराम मंदिरात आज भाजपची महाआरती। अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महाआरती। काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आज नागपूर खंडपीठात सुनावणी। केदार यांना दिलासा मिळणार का याकडे लक्ष। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वेळ मिळत नसल्यानं म्हाडा कोकण मंडळाची सोडत रखडली। 24,000 अर्जदार 2 महिन्यांपासून सोडतीच्या प्रतीक्षेत। मुंबई महापालिका शाळांमध्ये श्रीरामाच्या नावाने निबंध आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्याच्या शिक्षण विभागाच्या सूचना। अल्पसंख्याकांचा विरोध। राज्यात अवकाळी पावसाचा इशारा। पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाची हजेरी। पिकांना फटका बसण्याच्या शक्यतेने शेतकरी चिंतेत। कोल्हापूर सांगली पूर व्यवस्थापन प्रकल्पाला जागतिक बँकेचं अर्थसहाय्य। पावसाळ्याचं अतिरिक्त पाणी मराठवाड्याला मिळणार। मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा। गेल्या 2 महिन्यांपासून खालावला होता हवेचा निर्देशांक। मालदीव लक्षद्वीप प्रकरणात चीनची उडी। मालदीवचे राष्ट्रपती चीन दौऱ्यावर। भारतासोबत पंगा घेण्याचा सल्ला मालदीवला दिला नाही, चीनचं स्पष्टीकरण। अर्जुन आणि खेलरत्न पुरस्कार प्रदान सोहळा आज। मोहम्मद शमीसह 26 खेळाडूंना अर्जुन, तर चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांना खेलरत्न। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।